मित्रांनो, कमळी मालिकेत आपण पाहतो की वाळिंज गावामध्ये आलेले ऋषी आणि कमळी हे त्याच्या आबांचा शोध घेत असतात आणि सकाळचं शांत वातावरण असतं तर अनेक वर्षांपासून बंद असलेलं एक जुनं घर आज पुन्हा उघडलं जातं आणि घराच्या भिंतीवरती धूळ साचलेली असते. खिडक्यांच्या काचा जुन्या झालेल्या असतात, पण त्या घरामध्ये अनेक वर्षांपासूनचे आठवणी अजूनही जिवंतच असतात. कमळी घराची साफसफाई करू लागते आणि तिच्यासोबत गावातील एक वयोवृद्ध आजोबा असतात. ते त्या घराकडे पाहतच असतात आणि हळूहळू घरामध्ये जातात आणि घरामध्ये त्यांना बोलवतात. तेव्हा ते हळूहळू बोलू लागतात की बाळा, हे घर साधंसुधं नाही बरं का. कमळी यांच्याकडे पाहतच राहते आणि ती म्हणते, का आजोबा असं का म्हटलात तुम्ही? ते खोल श्वास घेते आणि म्हणतात की ह्या घरामध्ये अनेक वर्षांपासून आणि ती एक गौरी नावाची एक मुलगी राहत होती आणि ती वडिलांसोबत राहायची. तेव्हा कमळी आश्चर्याने विचारते, आणि ती गौरी म्हणजे माझी आई का? आजोबा मान हलवतात आणि म्हणतात, हो, तुझी आई. तिच्या लहानपणाचं नाव गौरी आहे. ह्या अंगणामध्ये ती लहानाचीच मोठी झालेली आहे आणि ह्या घरात तिचं बालपण गेलेलं आहे. किती आनंदी आणि किती निरागस होती ती. हे ऐकून कमळीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ती घराच्या प्रत्येक कोपऱ्याकडे प्रेमाने पाहू लागते आणि आजोबा पुढे म्हणत असतात, आणि माहिती आहे का, ह्याच घरामध्ये आमच्या मोठ्या नातीचाही जन्म झालेला होता. तेव्हा हे ऐकताच कमळी पूर्णपणे चकित होते. ती म्हणते, काय, इथेच जन्म झाला होता आणि माझा? तेव्हा आजोबा हसत म्हणतात, हो बाळा, ह्या दिवसाची प्रत्येक आठवण आज माझ्या डोळ्यांसमोर आहे. तेव्हा कमळीच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. तिला असं वाटतं का हे गाव वाळिंज गाव आहे आणि तिकडे सिद्धटेक. आता माझा जन्म नक्की कुठे झालेला आहे तोच मला माहिती नाही. मग माझ्या आईबद्दल अजून काय माहिती आहे तुम्हाला आजोबा, असं ती म्हणत असते. आजोबा काही बोलणार इतक्यातच घराबाहेरून गाडी थांबल्याचा आवाज येतो आणि कोणीतरी मोठ्याने हाक मारत असतं. कोणी आहे का घरात, असं म्हणतं, आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून अन्नपूर्णा आणि राजनच असतात. तेव्हा आजोबा म्हणतात, बाळा, जरा पाहून ये ना कोण आलेला आहे. तेव्हा कमळी बाहेर येते आणि बघते तर समोरचे दृश्य पाहून काही क्षण ती स्तब्ध होते आणि ती दारामध्ये येते आणि पाहते तर राजन आणि अन्नपूर्णा हे दोघंही तिला गाडीत परत बसताना दिसतात. तेव्हा कमळी आश्चर्याने म्हणत असते, राजन सर, अन्नपूर्णा आजी, तुम्ही इथे कशा आलात? तेव्हा अन्नपूर्णा हसतच म्हणत असते, आम्ही सिद्धटेकला जात होतो आणि समजलं की गावामध्ये हे जुनं घर पण उघडलेलं आहे, म्हणून सहज पाहायला आलेलो आहे. आणि कमळी यांना पाहतच यांना आत येण्याची विनंती करते आणि ती म्हणते, या ना, हे घर खूप खास आहे माझ्यासाठी. तेव्हा राजन घरामध्ये पाऊल टाकताच आजूबाजूला नजर फिरवतो आणि जुन्या भिंती, लाकडी दरवाजा, अंगण हे सगळं काही त्याला अनोळखी असूनही विचित्रपणे ओळखीचंच वाटत असतं. तो मनातच म्हणत असतो, का कोण जाणे, या घराशी माझं काहीतरी नातं आहे असं मला वाटत आहे. कमळी हळूहळू मोबाईल काढते आणि ती गॅलरी उघडते आणि त्यामधून एक मोठा फोटो शोधते आणि तो फोटो राजन आणि अन्नपूर्णा समोर ठेवते. ही माझी आई होती. राजन फोटो हातात घेतो आणि क्षणभर त्याच्या हातात थरथरू लागतात आणि तो मोबाईल जसं काही खालीच पडू लागतो. अन्नपूर्णाही तो फोटो पाहते आणि पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात, कारण त्या फोटोमध्ये असते गौरी आणि तिलाही हार घातलेला असतो. राजनच्या चेहऱ्याचा रंगच उडून जातो. त्याच्या ओठांवरून न कळत शब्द बाहेर पडतात, गौरी, असं म्हणत असतो तो. अन्नपूर्णाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती थरथरत्या आवाजामध्ये म्हणत असते, ही ही तर गौरीच आहे. कमळीला काहीच समजत नसतं. ती शांतपणे म्हणते, हो, माझी आई आहे ती, पण आता काही दिवसांपूर्वी तिचे निधन झालं. हे शब्द ऐकताच राजनच्या हातातून मोबाईल जवळजवळ खालीच पडतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि तो फोटोवरूनच हात फिरवत राहतो. गौरी, इतके वर्ष, इतके दिवस तुम्हाला काहीच कळलं नाही आणि कळवलं सुद्धा नाही. अन्नपूर्णा स्वतःच्या अश्रू आवडूच शकत नाही आणि ती फोटो छातीशी धरत राहते. माझी गौरी, असं म्हणते. कमळी आश्चर्याने दोघांकडे पाहत असते. तिला असा प्रश्न पडत असतो की राजन सर आणि अन्नपूर्णा आजी हे माझ्या आईचा फोटो एवढं भावूक होऊन का पाहत आहेत आणि फोटो पाहून का एवढे भावूक झाले. राजन स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो. तो कमळीकडे पाहतो आणि कमळी, तुझ्या आईबद्दल अजून काही माहिती आहे का तुला, असं तो म्हणत असतो. कमळी हळू आवाजात म्हणत असते, फार काही माहिती नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे का ती इथे राहत होती आणि तेही या आजोबांनी मला सांगितलं, आणि नंतर ती आता मला एकटं सोडून निघून गेली. तेव्हा राजनच्या डोळ्यामध्ये पुन्हा पाणी येऊ लागतं आणि अन्नपूर्णा कमळीच्या डोक्यावर हात ठेवते आणि तिच्या मनामध्ये हजारो आठवणी जाग्या झालेल्या असतात.
त्या घरात एक विचित्र शांतता पसरते. कमळीला अजूनही काहीच समजलेलं नसतं, पण राजन आणि अन्नपूर्णाच्या अश्रूंनी एक गोष्ट स्पष्ट झालेली असते की गौरीचं आणि ह्या कुटुंबाचं खूप खोल नातं आहे आणि तेच नातं आता अनेक वर्षांनी पुन्हा सत्याच्या दिशेने वाटचाल करू लागलं आहे. आणि हे नातं पुढे कधी, कुठे आणि कशा प्रकारे बाहेर येतं ते आपल्याला पुढील भागांमध्ये नक्कीच कळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.